ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. जय शिवशंभो. मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वताजवळ आहे, जेथे गोदावरी नदीचा उगम आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, त्यामुळं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे पुण्यापासून 240 किलोमीटर अंतरावरती आणि मुंबईपासून 217 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या या मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे आणि कळसावरती 5 सुवर्ण कलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1755 ते 1786 या कालावधीमध्ये या हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील श्री त्र्यंबकेश्वर मंदिराची नव्याने बांधणी केली. भारत सरकारने या मंदिराला दिनांक 30 एप्रिल इसवी सन 1941 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. साधारणपणे पेशव्यांच्या काळामध्ये या मंदिराला 16 लाख रुपये एवढा अवाढव्य असा खर्च करण्यात आला. या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्थान असल्यामुळे वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला तसेच श्रावणामध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात. श्री त्र्यंबक राजाच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे सुमारे 350 वर्षापासून श्री त्र्यंबक राजाची त्रिकाल पूजा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानामार्फत करण्यात येते. हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरतो, परंतु हाच कुंभमेळा जर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे भरतो तेव्हा गुरु, सूर्य आणि चंद्र हे तिन्हीही ग्रह सिंह राशीत असतात, म्हणून यास सिंहस्थ कुंभमेळा असे म्हटले जाते. सिंहस्थ पर्वकाळात गोदावरी स्नान करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते. असे म्हटले जाते की सिंहस्थ काळामध्ये गोदावरीमध्ये एक स्नान केल्याने 60,000 वर्षे गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ 3 पर्वत आहेत, ते म्हणजे ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि गंगाद्वार. त्र्यंबकेश्वराची पहिली वारी विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी कुलकर्णी यांनी केली. त्यांच्याबरोबरच ज्ञानोबा माऊली, निवृत्तीदादा, सोपानकाका आणि मुक्ताबाई यांनी देखील ही वारी केली. त्रेतायुगामध्ये गौतम ऋषी अहिल्यादेवी येथे राहत होत्या. ते रोज 60,000 ऋषीमुनींना प्रसाद जेवण देत असत. त्यांच्या या तपस्येने इंद्रदेवाला स्वतःचे पद जाईल असे वाटू लागले. त्यामुळे इंद्राने मायावी गायीचे रूप धारण केले आणि त्या ठिकाणी गौतम ऋषींच्या शेतामध्ये चरू लागला. गौतम ऋषींनी त्यांना कुशग्रासाने हिसकवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी या कुशग्रासाचा स्पर्श गायीला झाला तेव्हा ती मृत पावली. स्वतःला गोहत्याचे पातक झाले, त्यामुळे ऋषी पश्चाताप करू लागले. त्यावेळी इतर ऋषींनी त्यांना गंगेची उत्पत्ती येथे करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी तपश्चर्या केली, शिवजींना प्रसन्न केले. येथे ब्रह्मगिरी पर्वतावर गंगा नदीला प्रवाहित करण्यासाठी त्या ठिकाणी जटा आपटल्याचे दिसून येते. तेथून गंगा अदृश्य होते आणि कुशावर्तात येते. ब्रह्मगिरी म्हणजे स्वतः ब्रह्मदेव असून सर्व दोषांचे हरण करणारे एकमेव ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर. मित्रांनो, जय शिवशंभो म्हणून नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याचं नक्की आम्हाला अभिप्राय द्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्पशांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहास्त विधी हे धार्मिक विधी केले जातात.
गावामध्ये अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीव काम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची व्यवस्था आहे. नाशिकवरून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ 3 पर्वत आहेत: ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि गंगाद्वार. ब्रह्मगिरीला हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. नीलगिरी पर्वतावर नीलांबिका देवी आणि गुरु दत्तात्रय यांचे मंदिर आहे. सिंहस्थ पर्व काळात गोदावरीत स्नान करणे हे विशेष पुण्यकारक मानले जाते. सिंहस्थ काळात गोदावरीत स्नान केल्याने 60,000 वर्षे गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते. नर्मदेच्या तीरावर तपाचे, कुरुक्षेत्रावर दानाचे आणि गंगेच्या काठी मरणाचे जे पुण्य असते ते सर्व गौतमी गंगेच्या स्नानाने मिळते. हे मित्रांनो लक्षात ठेवा. मंदिर पाहिल्यानंतर मन भारावून जाते. अतिशय सुंदर असे हेमाडपंथी हे मंदिर आहे. आतमध्ये आल्यानंतर सर्वत्र भगवान शंकराचा जप चालू असलेले पाहायला मिळाले. तुम्ही सुद्धा मित्रांनो या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक सर्वश्रेष्ठ अशा या मंदिराला भेट द्यायला नक्की या. हवाई मार्गाने यायचे झाल्यावर जवळचे विमानतळ 39 किलोमीटर नाशिक येथे आहे. रेल्वे मार्गाने रेल्वे स्थानक नाशिक रोड मध्य रेल्वेपासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मित्रांनो बसेसनं देखील यायची इथे सोय आहे. मुंबई ते त्र्यंबकेश्वर 180 किलोमीटर अंतर आहे. पुणे त्र्यंबकेश्वर हे 200 किलोमीटर अंतर आहे आणि नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे 29 किलोमीटर अंतर आहे. नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक त्र्यंबकेश्वर अशा ST महामंडळाच्या गाड्या दर अर्ध्या तासाने इथे येतात. येथे जवळच स्वामी समर्थांचा मठ देखील आहे. त्या मठाला देखील नक्की भेट द्या. आपले मन भारावून जाईल यात काही शंका नाही. येथे जवळच मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावरती गजानन महाराज संस्थानाने अतिशय राहण्यासाठी उत्तम रीतीची सोय केलेली आहे. उत्तम रीतीच्या 5 स्टार रूम्स आपल्याला कमी पैशामध्ये अवेलेबल केलेले आहेत. साधारणतः दिवसाचे भाडे हे 550च्या आसपास आहे आणि जेवणाची देखील उत्तम प्रकारची सोय आहे. तिथे 50 रुपयामध्ये पोटभर जेवण तुम्हाला तिथे मिळते. त्यामुळे घरच्याप्रमाणे जेवण तुम्हाला या संस्थानामध्ये मिळणार आहे यात काही शंका नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये बरेच असे हॉटेल आहेत की तेथे कांदा आणि लसूण विरहित जेवण मिळते. ते शास्त्राला धरून आहे. मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आपण कोठून बोलत आहात ते देखील कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. तर मित्रांनो मी डॉक्टर अजित आपली रजा घेतो आणि तुम्हाला पूर्ण प्रकारे मंदिर दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला हेल्थकेअर लाईफस्टाईल अँड वेलनेस बाय डॉक्टर अजित याला सबस्क्राईब करायचं विसरू नका. जय शिवशंभो, जय शिवशंभो, जय महाकाल, जय श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय.